सांगली कोल्हापूर जिल्ह्यानंतर आता इचलकरंजी शहरातील शिरोळ तालुक्यातील पूर ओसरायला सुरुवात झाली आहे। आपण इचलकरंजी नदीवेश नाका परिसरामध्ये आपण आलो आहोत। जर बघितलं तर गेल्या 5 ते 6 दिवसापासून इथं 1.5 ते 2 फूट पाणी होतं। आता आपण जर बघितलं तर नदीवेश नाका परिसरातील अजूनही नाक्यावर जवळजवळ गुडघाभर पाणी आहे। काही नागरिकांनी आपली दुकानं चालू करायला आहेत, स्वच्छता सुरू झालेली आहे। गेल्या 5 ते 6 दिवसापासून ही घरं पूर्ण पाण्याखाली होती। आता नागरिक व पूरग्रस्त आपल्या घर वापसी होऊ लागले आहेत। स्वच्छता मोहीम जोरात चालू झालेली आहे। दुर्गंधी तर मोठ्या प्रमाणात झालीच आहे, पण इचलकरंजी महानगरपालिकेतर्फे स्वच्छता मोहीमसुद्धा हाती घेण्यात आलेली आहे। येथे फवारणीसुद्धा करण्यात येत आहे। जर आपण एका बाजूला जर बघितलं तर पुराची दहशतता किती असते। इथल्या नागरिकांना जर पुराचा जर फटका बसलो 5 ते 6 दिवस नागरिक आपलं घर संसार सोडून घर इथेच ठेवून जातात। पण पोलीस प्रशासन असू दे, इचलकरंजी महानगरपालिका असू दे, अतिशय चांगल्या पद्धतीने बंदोबस्त ठेवून कोणतीही जीवितहानी होऊ नये यासाठी अहोरात्र राबत असतात। आपण जर एका बाजूला जर बघितलं तर जी दुकानं आहेत त्या दुकानांना जवळजवळ 2 फूट त्यांच्या दुकानामध्ये पाणी आलं होतं। आपण आता ह्या बाजूला जर बघितलं तर ह्या शेटरच्या वरतीपर्यंत पूर्ण पाणी होतं। आता नागरिक वस्तीमध्ये येऊन आता घर स्वच्छता करल्यात। आपण जर बघितलं तर आपण जे पिवळा बिल्डिंग जी दिसते त्या बिल्डिंगला पिवळा पट्टा पडलेला आहे। जवळजवळ 1.5 ते 2 फूट या बिल्डिंगला पाणी होतं। पण पाणी ओसरल्यानंतर आता पूरग्रस्त नागरिकसुद्धा आपल्या घरी परतू लागले आहेत। आपण एका बाजूला जर बघितलं तर पूर ओसरल्यानंतर नागरिक घर स्वच्छतेच्या ह्याच्यामध्ये आता लागलेले आहेत। त्यामुळं राधानगरी धरणातून काल जरी पाणी सोडलं असलं तरी पाण्याचा निचरा मोठ्या प्रमाणात आलमट्टीच्या दिशेने होऊ लागला। आलमट्टीतून पाण्याचा मोठा विसर्ग होत असल्यामुळं कोल्हापूर सांगली या जिल्ह्याला मोठा दिलासादायक मिळालेला आहे। कॅमेरामॅन शशांत राऊतचं मी साईनाथ जाधव, TV9 मराठी, इचलकरंजी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।